जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे. एकच इच्छा करत असते म्हणून व्यसन करू नका. करायचं असं तर हे बघा ना महाराज, पैशावाले श्रीमंत याल का पॅन्डी का घाला, पण हे व्यसन केलं त्यांनी. हे व्यसन केल्यानंतर माणसाचं जीवन सुधरत असतं. म्हणून व्यसन करू नका. महिला मंडळी तुम्ही फॅशन करू नका. आज भरपूर माझ्या बहिणी कीर्तनासाठी आला, त्यांच्यासाठी टाळी वाजवा बरं एकदा. गरज आहे महाराज. मुलींना तुमचा त्या ठिकाणी पारायण वगैरे करत जा. 7 दिवस हातातला मोबाईल खाली ठेवा. आणि जेवढ्या काही मुली या ठिकाणी आल्यात ना, मला रक्ताची बहिणी आठवलं म्हणून सांगतो, तुम्ही माझ्या बहिणी आहे. जाता जाता फक्त एक वाक्य घरी घेऊन जा, माझं कीर्तन आणि माझा प्रवास त्या ठिकाणी सफल झाल्याशिवाय राहणार नाही. मला रक्ताची बहीण नाही महिला मंडळी, तुम्हीच माझ्या बहिणी. खाली बसलो, तुम्हीच माझ्या बहिणी आहे. मला रक्ताची बहिणी जेवढ्या मुली या ठिकाणी आल्या ना, त्या सतीश महाराज आणले होते कुणीतरी गावातल्या वारकऱ्यांनी, आणि आमच्या भावांनी पावलोपावली लक्ष ठेवा. शाळेत जाताना कॉलेजला जाताना आमच्या भावांनी आम्हाला एक वाक्य सांगितलेलं आहे आमच्यासाठी. ते वाक्य असं आहे, बहिणींनो, तुमचा परमार्थ सफल होईल, माझं कीर्तन सफल होईल, प्रवास सुद्धा सफल होईल. जाता जाता फक्त एवढं वाक्य ऐका, तुम्हाला कॉलेजचं शिक्षण घेता आलं नाही बहिणीनं तर घेऊ नका. तुम्हाला शाळेचं शिक्षण घेता आलं नाही तर घेऊ नका, झालं माझं कीर्तन. तुम्हाला घरातला स्वयंपाक करता आला नाही बहिणीनं तर करू नका. तुम्हाला त्या ठिकाणी घरातला स्वयंपाक करता आला नाही तर करू नका. भांडे घासता आला नाही तर घासू नका. सांगू, शेतातलं काम करता आलं नाही तर करू नका. आई वडिलांची सेवा सुद्धा घरामध्ये करता आली नाही तर करू नका. पण ऐका ना, या सतीश महाराजाचं वाक्य, विठ्ठलासारख्या बापाची आणि रुक्मिणी सारख्या आईची मान या गावामध्ये परिसरामध्ये खाली जाईल, असं कधी वागू नका. झाला तुमचा परमार्थ. आपला बाप गरीब असतो, झोपडीच्या घरामध्ये राहतो रे, झोपडीच्या. अरे गावाच्या बाजूला त्याचं घर असतं 4 पत्राचं झोपडीचं. एक टाइम त्याच्या भाकरीवर तेल सुद्धा नसतं. ऐका, मिरचीवर तेल नसतं, चटणीवर तेल नसतं. पण ऐका, गावामध्ये झोपडीमध्ये राहून आपल्या गरीब बापाने या गावामध्ये कमवलेली इज्जत कोणता श्रीमंत मनुष्य पैशाने खरेदी करू शकत नाही. पण थोड्याशा चुकीच्या पाऊल टाकल्यामुळे आपल्या सोन्यासारख्या माय बापाला खाली मान घालून जाण्याची वेळ येते रे. असं कधी कार्य करू नका. मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे, आणि ज्यांना ज्यांना मुली आहे ना, आपल्या बापाचं प्रेम आपल्यावर किती असतंय कुणाचा बाप झाल्याशिवाय कळत नाही दादा. म्हणून मुलीवर आपणही प्रेम करा, पण 4 भिंतीतल्या आत तिचे लाड पूर्ण करा. आपली मुलगी रविवारी कॉलेजला जाते, नेमकं कोणतं कॉलेज आहे तिचं, 24 तास फोनवर आहे, बरोबर आहे का नाही, हे तपासलं पाहिजे. विनोदाचा भाग सोडू नका दादा, लक्ष द्या. तरुण वयामध्ये मुलावरही आणि मुलीवरही आपण संस्कार केले पाहिजे. जर आज तुम्ही त्यांच्याकडे लक्ष केलं नाही, दुर्लक्ष केलं, तर एक दिवस आपली मान एखाद्या वेळेस खाली जायला वेळ लागणार नाही. आणि ज्या बापाच्या मांद्या खाली गेल्या ना, मुलींना माना खाली गेल्या ना, त्यांचा अपमान आपण केला ना, ते गावात जरी फिरत असेल पण ते जिवंत असून मेल्यासारखे. नाविलाजानं लोकांनी रामराम घातला म्हणून घालावा लागतोय, ते मेलेले असतात. बरं, हे कार्य कधी करू नका. झालेली कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी थांबतो. आई वडिलांची सेवा करा, धर्माविषयी जागृत राहा, आपल्या मुलावर चांगले संस्कार टाका. म्हातारपण चांगलं जावं वाटत असेल तर संस्कार टाका. ही सगळ्यांच्या चरणी विनम्र माथा ठेवतो. वेळ झालेली आहे. पुनश्च एकदा गायक वादक गुणीजन ही सगळ्या मंडळीच्या चरणी विनम्र माथा ठेवतो. मुलांना चारी आहे, म्हणजे गणेश दादा आहे, साऊंड सिस्टीम वाल्या भाऊसाठी टाळी वाजवा बघा. नाही 1500 तर द्या. मुलावर चांगले संस्कार टाकावे म्हणून एक त्या ठिकाणी आई वडील सांगणार आणि मुलीचं किती प्रेम असतं सांगणार. लहान मुलांसाठी एक कॅलेंडर काढलेलं आहे. 20 रुपये त्याची किंमत आहे. त्या ठिकाणी ज्याला लागत असेल ते घेऊन जा. आपण 20 रुपये थुंकण्यामध्ये घालतोय, बरोबर आहे की नाही. अर्धा तास या ठिकाणी आम्ही अजून आहे 15 मिनिटं. 20 रुपये त्याची किंमत आहे. तंबाखू पुडी खाण्यामध्ये जाते. भिंतीवर आपण काहीच चांगलं ठेवलं नाही, नाही टीव्ही चांगलं सांगत, नाही मोबाईल चांगलं सांगत, म्हणून एक कॅलेंडर आपल्या भिंतीवर आपल्या घरातल्या येणाऱ्या जाणाऱ्यासाठी मुलांसाठी घेऊन जा. सगळ्यांच्या चरणी विनम्र माथा ठेवतो. याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. जितनी मेहरबानी अपनी की उतनी तो मेरी हैसियत नहीं, ये कृपा है भगवान बाबा की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हरिभक्त पारायण अशोक महाराज गळपडे त्यांना साथ करतील. हरिभक्त पारायण अरुण महाराज नागले. काही मलगे एक भाव
भावाची करू काय लगे